नमस्ते. आता मी 4थ्या मजल्यावर आहे. म्हणजे हे आमचं घर आहे आणि माझ्या आजूबाजूला पण तुम्ही बघू शकता की पूर्ण अशा बिल्डिंग्स आहेत. पूर्णपणे हे पहिले बघून घ्या. आणि आज मी व्हिडिओ का बनवत आहे, या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल की बऱ्याच जणांना वाटतं की आयुष्य माझं खूप बोरिंग आहे, माझ्या आयुष्यामध्ये फारशी अशी एक्साइटमेंट नाही आहे किंवा मी काही करू शकत नाही आहे, असं म्हणजे असं फील होते लोकांना ज्यावेळेस आपलं बॅड फेज असतो त्यावेळेस. आता समोरची जी गल्ली आहे, समोर ती कार जी येत आहे ना, त्याच्या पाठीमागे जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये आम्ही राहत होतो किरायानं. माझ्या वडिलाला क्लास 4चा जॉब होता, सॅलरी जेमतेम होती त्यांना. त्यांनी आयुष्यामध्ये फार स्ट्रगल करून या लेवलपर्यंत पोहोचलेले आहे. हा प्लॉट म्हणजे मी जन्मलो होतो तर 2 वर्षाच्या नंतर, म्हणजे आज त्याला 27-28 वर्ष झालेलं आहे, तेव्हा त्यांनी इथे इन्व्हेस्टमेंट करून ठेवली होती. आणि हे जे आजूबाजूचा एरिया जो आहे हे सगळा शेतीचा एरिया होता. म्हणजे घरदार वगैरे अजिबात नव्हते. पूर्वीचे लोक म्हणजे जो तेवढ्याचा भाग आहे ते इथे येऊन शेती करायचे आणि बऱ्यापैकी शेतकरी वर्गच होते. आणि जेमतेम तेव्हा प्लॉटिंग निघाली होती. त्यावेळेस माझ्या वडिलांनी तो एक प्लॉट इन्व्हेस्ट म्हणून घेतला होता आणि त्याची रेट त्यावेळेस मे बी समथिंग 1998 साली 3 लाख रुपयाला तो प्लॉट विकत घेतला. आणि आत्ता सध्याला आमच्या इकडे हा जो खालचा प्लॉट आहे तो छोटावाला, म्हणजे छोटा म्हणण्यापेक्षा ॲटलिस्ट 2000 स्क्वेअर फूटचा असेल आणि आमच्या गल्लीतला हा रोड, सो 2000 स्क्वेअर फूटला. तर त्याची सध्याला प्राईस आम्ही विचारल्याच्यानंतर 1,25,00,000पर्यंत सध्या 2026ला चाललेली आहे. तर त्यावेळेस माझ्या वडिलाला वाटलं, आता वाटत आहे की मी त्यावेळेस जर इन्व्हेस्टमेंट केली असती, 2-4 प्लॉट घेऊन ठेवले असते तर कसं असलं वाटतं, म्हणजे अजून पैसा वाढला असता. इन्व्हेस्टमेंट रिअल इस्टेटमध्ये कधीही तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा, ती वाढणारच आहे. पण त्यांना आता वाटत होते. पण त्यावेळेस 1998 साली 3 लाख रुपये गोळा करणं म्हणजे माझ्या वडिलांची जेमतेम सॅलरी 16-17 हजार रुपये असायची. त्यांनी तिथून स्ट्रगल करून क्लास 1 लेवलपर्यंत ते पोहोचलेत आणि 4 मजली बिल्डिंग पण बांधलेली आहे नांदेडमध्ये. ज्यावेळेस त्यांच्याकडे जॉब नव्हता, त्यांच्याकडे कुठलंही कमाईचं साधन नव्हतं, स्वतःच्या मेहनतीवर त्यांनी गव्हर्मेंट जॉब मिळवला आणि हे पुढचं त्यांनी साम्राज्य उभं केलं. बाकी लोकांसाठी हे साम्राज्य छोटं असेल, पण हे आमच्यासाठी फार मोठं आहे. कारण की एका छोट्या खेडेगावामधून, ज्या गावाचं कुठं नकाशावर पण नोंद नाही, त्या गावातून आम्ही आलेलो आहोत आणि सिटीमध्ये राहिलेलो आहोत. आमचं चांगलं एज्युकेशन पण केलेलं आहे. पण तेव्हाची परिस्थिती आणि आता गव्हर्मेंटची परिस्थिती, म्हणजे गव्हर्मेंट एक्झामिनेशनचा आता आसमान जमीनचा फरक आलेला आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कॉम्पिटिशन किती मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. तो काळ वेगळा होता, आजचा काळ वेगळा आहे. त्यावेळेस तुरळक अशा इंग्लिश मिडियम असायच्या. आज प्रत्येक गल्लीपर्यंत इंग्लिश मिडियम आहेत. स्वतःची मुलं इंग्लिश मिडियमात टाकायलेत लोक. त्यावेळेस जिल्हा परिषद शिक्षण घ्यायचे, पण आज पण लोक आपल्या आपल्या पद्धतीने आपल्या आपल्या लेवलनं पुढं जाण्याचा प्रयत्न करत आहेत. जसं की जेनजीचं तुम्ही बघितलं, त्यांनी प्रोटेस्ट केला, त्यांनी एकी दाखवली, एज्युकेशन मिनिस्टरचा राजीनामा घेतला, त्यांनी एकी दाखवून ते मोठे प्रयत्न केले त्यांनी. तो असो विषय, तो वेगळा आहे. पण मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की शेवटच्या क्षणापर्यंत लाईफमध्ये हार मानू नका.
लाईफ टर्न कुठूनही घेऊ शकते. फक्त ती त्या वेळेची वाट बघा. आणि म्हणजे मी पण स्वतःला सांगतो आहे की पेशन्स. मी बी आज वेल सेटल नाही आहे, पण प्रयत्न करणं हे आपलं काम आहे. ज्यावेळेस मी फर्स्ट यूट्यूब सुरू केलं होतं त्यावेळेस मला भीती वाटायची, लोक काय म्हणतील, काय करतील, विचार. वडील एवढे क्लासरूम ऑफिसर आहे, मुलगा व्हिडिओ बनवतो, काही हरकत नाही, काहीही प्रॉब्लेम नाही आहे. आपण असे व्हिडिओ बनवत नाही आहे की खरंच त्याची आपल्या रिलेटिव्सला लाज वाटायला पाहिजे. असे व्हिडिओ आपण नाही बनवत. आपले जे आहेत त्या व्हिडिओमधून चांगल्याच गोष्टी भेटायचं. तात्पर्य एवढंच आहे की लोकांचा विचार करणं सोडून द्या. ज्यावेळेस तुम्ही सक्सेस होसाल, आपोआप तुमचं नाव होईल, 4 लोक तुम्हाला ओळखतील. त्यावेळेस हेच लोक जे आपल्याला नाव बोटं ठेवत होते ना, हे नंतर आपल्याला चांगलं म्हणणार आहेत. सध्या लोकांचा विचार करू नका. आणि असं पण लोकांना आपल्या लाईफमध्ये इंटरेस्ट नसतो. फक्त आपण त्यांच्याबद्दल विचार करता की काय म्हणतील मला लोक. काय घेणं नाही लोकांना. ते त्यांच्या लाईफमध्ये, ते त्यांच्या प्रॉब्लेम्समध्ये अडकून आहेत. त्यांना क्षणीसुद्धा असा त्यांच्या डोक्यात विचार येत नसतं की तुम्ही काय करत असाल, काय नाही. म्हणून फार अजिबात लोकांचा विचार करणं सोडून द्या. ही आहे आमची बिल्डिंग आणि जी समोरची आहे ती आपली रूम आहे. तर फक्त टिकून राहणं फार महत्त्वाचं आहे. मेहनत करणं आपलं काम आहे. फेल्युअर भेटत असेल काय हरकत नाही. मी पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम केलेली आहे. 4-5 वर्ष पुण्याला होतो. सक्सेस भेटल्यानं UPSCचं प्रिपरेशन करायचो. त्याच्यामध्ये माझे बरेच अटेम्प्ट केलेले आहेत. बऱ्याच पॉईंट्सनी माझे रिझल्ट हुकलेले आहेत. तर काय हरकत नाही, होत राहते. आणि त्याच्यामुळं आपण लाईफमध्ये कधी स्टॉप व्हायचं नाही. माझे प्रयत्न अजून पण चालू आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की माझं लॉ पण चालू आहे आणि बाकी पण मी गोष्टी थोड्याफार काय करतच असतो. फक्त एवढंच आहे की स्टॉप हा आपल्या आयुष्यामध्ये वर्ड्स नसला पाहिजे. म्हणजे स्टॉप म्हणजे कसं आहे की आपल्याला ज्या गोष्टीवर आपण काम करतो आहे त्या गोष्टीमध्ये सरासरी हार मानायची नाही आहे. होईल तेवढं आपलं 100% देण्याचा प्रयत्न करायचा. नाही असेल आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत करायसारख्या. जॉब नसेल तुम्हाला बिझनेस करू शकता, बिझनेस नसेल तर बाकी गोष्टी करू शकता. आणि अल्टिमेट गोल तर एकच आहे की सध्यासाठी पैसा कमवणं फार महत्त्वाचं आहे. जर तुमच्याकडे पैसा असेल तर बाकी गोष्टी सांगायची गरज नाही. पैसा असेल तर सगळ्या गोष्टी आहेत तुमच्याकडे. आणि जर पैसा नसेल किंवा तुमची इनहेरिटेड प्रॉपर्टी किंवा नसेल किंवा तुम्ही स्वतः डेव्हलप केलं नसेल तर मग फार अडचणीचा वेळ हा येणार आहे. मग तुमचं कोणीही नसणार आहे. बॅकअपला जर तुम्हाला कोणी नसेल तर, आणि बॅकअप नसेल तर आपल्याला स्वतःला क्रिएट करावं लागणार. मग तेवढी मेहनत तर 100% घ्यावंच लागणार आहे. कोणी का असे ना, मग प्रयत्न तर प्रत्येकाला करावाच लागणार आहे. तर मी बी माझी व्हिडिओ माध्यमातून मी माझी ब्लॉगिंग तर सुरू केलेली आहे. मला काही फरक पडत नाही लोक काय म्हणतील काय नाही याचा विचार अजिबात करत नाही. व्ह्यूज नाही येत असतील काय हरकत नाही. डिग्री घेण्यासाठी पण आपल्याला 3-3 वर्ष लागतात. सो आत्ताच जस्ट आपल्याला 4-5 महिने झालेले, काही हरकत नाही. एक दिवस नक्की येईल त्यावेळेस लोकांना माझे व्हिडिओ आवडायला लागतील, त्यावेळेस लोक बघतील. आणि आता सध्याला कॉन्फिडन्स वाढलेला आहे माझा. आता लोकांचं पण मला काही असं वाटत नाही की भीती पब्लिकली पण. आणि म्हणजे ते आता लेवल अप झाली माझी की लोक काय म्हणतील याच्या विचाराच्या पलीकडे गेलेलो आहो मी. फक्त आता एवढंच आहे की कंटिन्यू मी पहिले पण म्हणलं होतं की मला व्हिडिओ कंटिन्यू माझ्या चॅनलवर अपलोड करायचे, त्याला व्ह्यूज येऊ अथवा न येऊ. तर मी माझ्या रूममध्ये चाललेलो आहो.
आणि व्हिडिओ तर आपल्याला अपलोड करतच राहायचे आहेत. व्ह्यूज येणं किंवा न येणं हा तो पुढचा भाग आहे. माझ्याकडे मॉनिटर पण आहे एडिटिंगला, पण मी अजून ती सुरू केली नाही. मी तुम्हाला दाखवू शकतो. हे बाय, हे मॉनिटर आहे इथे सगळं, सी पी वगैरे इथे आहे, स्पीकर आहे एंटरटेनमेंटसाठी आहे. आणि दा विंची ॲपवर मी प्रयत्न केला होता की व्हिडिओ एडिटिंग करायचा आहे, पण दा विंची फार मला वाटलं कठीण आहे. त्याच्यावर थोडंसं तेवढं जमणं चाललं आहे, म्हणून सध्याला तर मी आता मोबाईलवरच माझे व्हिडिओ एडिटिंग करतो आहे. आणि एवढंच. फक्त शेवटी जाता जाता व्हिडिओमध्ये सांगायचं आहे की जे तुम्ही काय काम करत असाल, फक्त त्याच गोष्टीवर फोकस करा, त्याच्यातच प्रयत्न करा. यश 100% भेटणार आहे. मी स्वतःला पण सांगतो आहे, तुम्हाला पण सांगतो आहे, मी पण प्रयत्न करतो आहे. माझे व्हिडिओ मला माहीत आहे की व्ह्यूज येत नसतील, पण मी डेली अपलोड करणार आहेत. याच्यामध्ये शेवटपर्यंत मी क्विट करणार नाही, हार मानणार नाही. आणि मी सारखे माझ्या चॅनलवर मी व्हिडिओज अपलोड करत राहणार आहे. हे माझं पहिलेपासून माझ्या स्वतःला मी एक शपथ दिलेली आहे की आता यूट्यूब चॅनल आपल्याला बंद करायचं नाही आहे. आपल्याला यामध्ये तरी हार मानायची नाही आहे. आपण बाकी गोष्टीमध्ये चला हार मानली असेल, तिथे आपले निर्णय चुकलेले असतील, पण या बाबतीत आता व्ह्यूज येवो अथवा न येवो, पण व्हिडिओ शेवटपर्यंत आपल्याला अपलोड करायचे आहे. आणि कंटिन्यू 1-2 वर्ष याच्यामध्ये आपल्याला मेहनत घ्यायची आहे. आणि बघूत मग लोकांचा सपोर्ट खराच भेटतो की नाही, आणि लोकांना आपले व्हिडिओ आवडतात की नाहीत. 2 वर्ष तर आपल्याला कंटिन्यू पूर्णपणे सातत्य दाखवायचं आहे. तर अशा प्रकारे आजचा हा छोटासा मिनी ब्लॉग आपण माझ्या आयुष्यामध्ये काय घडलेलं आहे किंवा आयुष्यात पुढचा काय प्लॅन आहे हे थोडं सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि नक्कीच तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही पण तुमच्या माझ्या कमेंट बॉक्समध्ये या व्हिडिओच्या शेअर करून स्वतःलाच प्रॉमिस करा. आणि मी या गोष्टीवर स्टिक टू द पॉईंट राहणार. या सगळ्या गोष्टी आपण स्वतःलाच प्रॉमिस करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सो स्टे ट्यून मित्रांनो, भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.